तर आज आपण बनवणार आहोत एक खास झणझणीत आणि पारंपरिक चवीचं मसाला सुखं मटण. मटणाला छान मुरलेला मसाला, भाजलेल्या मसाल्यांचा सुगंध आणि शेवटी मिळणारी कोरडी चमचमीत चव ही तर या रेसिपीची खासियत आहे. तर या रेसिपीमध्ये आपण मटणासाठी एक खास मसाला तयार करणार आहोत, ज्यामुळे मटणाची चव आणखी उठून दिसेल. चला तर मग सुरुवात करूया. त्याआधी नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मसाला सुखं मटण. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहोत. पहिल्या स्टेपमध्ये आपण मटण शिजवून घेणार आहे. तर बघा, या ठिकाणी मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून निथळून घेतलेलं आहे. आता मटण मॅरिनेट करूया. त्यासाठी 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतली. आता आपल्याला हे हळद मीठ व्यवस्थित मटणाला लावून घ्यायचं आहे. तर बघा, मी हाताच्या मदतीनेच हे हळद मीठ मटणाला लावून घेते. त्याच्यानंतर बघा, हे मटण आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे, जेणेकरून उरल्या सुरलेल्या मटणाच्या तुकड्याला व्यवस्थित हळद मीठ लागेल. तर बघा, छान असं हळद मीठ लावून घेतलं. आता आपल्याला हे मटण 15 ते 20 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर 20 मिनिट नंतर बघू शकता, मटणाला छान असं हळदी मिठाचं पाणी सुटलेलं आहे. बघू शकता. आता मटण शिजत घालूया. त्यासाठी कुकर गरम केला. आता त्यामध्ये 1 पळी तेल घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 10 ते 15 ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या. आता आपल्याला हा लसूण अर्धा ते 1 मिनिट परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून लसणाचा अर्क तेलामध्ये उतरेल. त्याच्यानंतर बघा, आपल्याला यामध्ये व्हाईट पेस्ट घालायची आहे. तर 9 ते 10 काजू, 1 वाटी कांदा गरम पाण्यामध्ये 3 ते 4 मिनिट उकळवून थंड करून बारीक केलेला आहे. त्यालाच आपण व्हाईट पेस्ट बोलतो. तर बघा, आता हे मिश्रण आपल्याला अर्धा ते 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे. परतवून घेऊया. तर या ठिकाणी आपण जरी कुकरमध्ये मटण करीत असलो तरी देखील पारंपरिक पद्धतीचाच वापर करणार आहे. तर बघा, या ठिकाणी अर्धा ते 1 मिनिट मिश्रण परतवून घेतले. आता यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालूयात. मटण घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, मटण छान असं मिक्स करून घेतलं. आता आपल्याला हे मटण मोठ्या आचेवर 9 ते 10 मिनिट परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून मटणाला छान असं अंगचं पाणी सुटेल. तर बघा, मटण मी 9 ते 10 मिनिट मोठ्या आचेवर परतवून घेतलं. छान असं अंगचं पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला हे मटण मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिट ह्या अंगच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. शिजवून घेऊया. तर या ठिकाणी आपण पारंपरिक पद्धतीनेच मटण शिजवून घेतोय. तर बघा, कुकरवरती ताट ठेवलं. ताटात आपल्याला गरजेनुसार पाणी घ्यायचं आहे. जर तुम्ही रस्सा बनवणार असाल तर पाणी थोडं जास्त घ्या आणि फक्त सुखं बनवणार असाल तर पाणी गरजेनुसार घ्या. तर बघा, 4 ते 5 मिनिट हे मटण मी अंगच्या पाण्यात शिजवून घेतलं. बघू शकता. आता एकदा मटण तळापासून हलवून घेऊयात. छान असं मटणाला पाणी सुटलेलं आहे. या पाण्यामुळे मटणाला मस्त अशी टेस्ट येते. त्याच्यानंतर बघा, गरम केलेलं पाणी आपल्याला गरजेनुसार यामध्ये घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा तळापासून मटण हलवून घेऊयात. मटण हलवून घेतल्यानंतर गॅस मध्यम आचेवर करायचा आणि झाकण ठेवून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. तर मटण आपण आधीच 15 मिनिट शिजवून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला 10 मिनिट मटण आपण परतवून घेतलेलं आहे आणि पुन्हा मटण आपण 4 ते 5 मिनिट अंगच्या पाण्यात शिजवून घेतलेलं आहे. तर आता कुकरच्या जास्त शिट्ट्या काढायची गरज नाही. तर मी माझ्या कुकरनुसार 2 ते 3 शिट्ट्या काढते. तुम्ही तुमच्या कुकरनुसार शिट्ट्या काढा. त्यानंतर पुढे आपल्याला एक सिक्रेट मसाला बनवायचा आहे. त्यासाठी पॅन गरम केला. त्यामध्ये 1 चमचा जिरे, 2 चमचे पांढरे तीळ, 2 चक्री फूल, 4 लवंग, अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. आता आपल्याला हे साहित्य 4 ते 5 मिनिट लो टू मीडियम गॅसवर परतवून घ्यायचं आहे. तर बघा,
4 ते 5 मिनिट हे साहित्य मी भाजून घेतलं. मस्त गोल्डन रंगावर भाजून घेतलेलं आहे. काढून घेऊया. तर आता हे साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड करून घेऊया. तर साहित्य थंड झाल्यानंतर बघू शकता मस्त असं खरपूस भाजलेलं आहे. आता बारीक करून घेऊया. तर बारीक करत असताना आपल्याला खूप बारीक करायचं नाही. आपण जसं रश्श्यासाठी बनवतो ना, आपल्याला अजिबात तसं बनवायचं नाही, कारण आपण या ठिकाणी सुखं मटण बनवतोय. थोडंफार आपल्याला दाताखाली लागायला पाहिजे. तर बघा मस्त असं बारीक करून घेतलं. खूप बारीकही नाही आणि मोठंही नाही, मध्यम बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे कुकरच्या शिट्ट्या झाल्या. स्टीम देखील पूर्णपणे निघून गेलेली आहे. आता मटण बघूयात. मस्त परफेक्ट. तर या ठिकाणी परफेक्ट मटण शिजलेलं आहे. आता सुखं मटण बनवूयात. तर सुखं मटण बनवण्यासाठी कढई गरम केली. आता त्यामध्ये एक पळी तेल घेतले. तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी उभा चिरलेला पातळ कांदा घेतला. त्याच्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक चिरलेले टोमॅटो. आता आपल्याला हे साहित्य अर्धा ते 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे. तर हे साहित्य पटकन परतलं जावं म्हणून यामध्ये पाव चमचा मीठ घालते. मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला अर्धा ते 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे. तर आपल्याला खूप जास्त परतवून घ्यायचं नाही, हलकं गोल्डन रंगावर परतवून घ्यायचं आहे. तर हे बघा परतवून झालं. आता आपल्याला गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे. त्याच्यानंतर बघा आपण तयार केलेला सिक्रेट मसाला घातला. त्यानंतर पुढे कोणत्याही ब्रँडचा 1 चमचा मटण मसाला. त्यानंतर मटणाला थोडाफार कलर यावा म्हणून 1 चमचा लाल मिरची पावडर. हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर गरजेनुसार कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद. तर मटण मॅरिनेट करताना आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आता नाही घातली तरी देखील चालेल. तर बघा सगळे मसाले घालून झाले. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिट मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर झाकण ठेवून मसाला आपण शिजवून घेऊया. तर बघा मंद आचेवर हा मसाला मी 2 मिनिट शिजवून घेतला. छान असा शिजलेला आहे. आता आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेलं मटण घालायचं आहे. तर मटण घालताना छोट्या झाऱ्याचा वापर करा, म्हणजे अळणी रश्श्यातून पटकन मटण सेपरेट करता येईल. मटण घातल्यानंतर व्यवस्थित असे मिक्स करून घ्या. तर ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायची आहे, जेणेकरून मसाले अजिबात करपणार नाहीत. तर बघा मसाल्यांमध्ये मटण छान असं मिक्स करून घेतलं. आता आपल्याला मटण थोडंसं रसरशीत व्हावं म्हणून यावरती 1 पळी अळणी रस्सा घालायचा आहे. त्याच्यानंतर पुढे अजून जास्त रंगत वाढवण्यासाठी थोडीशी कट केलेली कोथिंबीर. त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे लिंबूचा रस. हे साहित्य घालून झाल्यानंतर आपल्याला मटण अर्धा ते 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. अर्धा ते 1 मिनिट नंतर बघू शकता मस्त तोंडाला पाणी सुटेल असं चमचमीत मसाला मटण तयार झालेलं आहे. तर हे रसरशीत मटण तुम्ही रोटी, नान, फुलका, चपातीबरोबर खाऊ शकता. आणि अजून जास्त टेस्ट हवे असेल तर एकदा ज्वारीच्या किंवा मकेच्या भाकरीबरोबर ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त रसरशीत मसाला सुखं मटण बनवलेलं आहे. जर तुम्हाला माझी घरगुती रेसिपी आवडली असेल, माझ्या काही टिप्स आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.